सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये दामिनी इकडे सावीला म्हणत असते की सांग लवकर मला, चल काय आहे, तू कोण होतं त्या गाडीत बसलेलं. तर आता लगेच ती म्हणते की गाडीत कोण नव्हतं त्या बसलेलं, ससुल्या होता ससुल्या. हा ना ग आर्या, तू सांग ना. तर आता आर्या म्हणते हो ग आजी, तर गाडीमध्ये आम्ही ससुल्याबद्दल बोलत होतो असं म्हणते. तर आता सावी म्हणते की काय, तुम्ही आम्ही ससुल्याबद्दल बोलत होतो खरंच असं म्हणते. दामिनी म्हणते की सांगणार आहे की नाही. तर दामिनीला खूप राग येतो आणि आता दामिनी तिथून निघून जाते. दामिनी म्हणते काय करू ना, मला खरंच काही कळत नाही यांचं आलं असं म्हणत असते. तर इकडे जी दीपा आहे, दीपा आता त्या माणसाच्या बायकोला घेऊन तिथे आलेली असते आणि जिथे आता इकडे जी दामिनी आहे ती दामिनी तिथे उभा असते आणि तेवढ्यात ती म्हणते की ओ दामिनी मॅडम थांबा. तर दामिनी म्हणते काय झालं. तर आता ती म्हणते की हे बघा, हे धैर्य सर कुठं आहे, त्यांना भेटण्यासाठी आलो आहे मी. तर ते म्हणतात की काय काम आहे धैर्य सरांकडं तुमच्याकडे, नाचाकडं इकडे कसं काय. तर ती म्हणते की अहो, आम्हाला वहिनीचाला पण भेटायचं होतं आणि धैर्य सरांनी पण आम्हाला बोलवलं होतं, त्यासाठी आलो आहे. तर कुठं आहे धैर्य. तर आता लगेच म्हणते की धैर्य काय काम आहे, हे कोण आहेत. तर ती म्हणते की हे का, अहो हे कोण आहे माहिती आहे का, आमचे बाबा गेले ना, सावीचे पप्पा, त्यांच्या मित्राची बायको आहे ही, त्यांची बायको आहे. यांना धैर्याला भेटायचे, धैर्य सरांना. यांचं नवरा खूप दिवस झाले, जसे तिचे सावीचे बाबा गेले ना तसे ते पण गायब आहेत, त्यामुळे त्यांना भेटायचं आहे आम्हाला. तर दामिनीला आठवतं की हो, म्हणजे हा माणूस आहे का तो, या माणसाची बायको आहे का ती, असं म्हणते. ती म्हणते की आता काय करू मी. आणि दामिनी म्हणते की आता काहीतरीच करावं लागेल यांचंवालं. ती म्हणते की तुम्ही जा तिकडे बघ, बोला, मी तर यांच्याशी बोलते असं म्हणते. आणि दामिनी तिला आतमध्ये घेऊन जाते. धैर्यकडे फोन बोलत असतो आणि धैर्य आता तिथून बोलता बोलता निघून जातो. तर आता दामिनी खूप घाबरलेली असते. हे बघून दीपा म्हणते की नक्कीच हे सगळं यांनीच केलं आहे, दामिनी मॅडमनी. लगेच कळतं मला, यांना काय वाटलं मला समजायचं नाही का, असं म्हणतात. आणि आता लगेच इकडं जी सावी आहे तिथे खेळत असते. तेवढ्या तिथे आता ती जी इकडं नीता आहे, दूध बनवते सावीसाठी आणि सावीसाठी दूध बनवून ठेवत असते. तेवढ्या तिथे इरा येते. ती म्हणते मी जाते सावीला दूध घेऊन, तुम्ही काळजी नका करू असं म्हणते. आणि दूध भरते आणि आता दूध घेऊन तिथून जायला निघते ती सावीकडे. त्या दुधामध्ये काहीतरी कालवते आणि ती म्हणते सावी झोपली पाहिजे कायम. तर इकडे सावी तिचं खेळत असते. तिथे ती घेऊन येते, म्हणते धर सावी तुझ्यासाठी दूध आणले. आधी प्रेमाने म्हणते आणि राग करायला लागते, त्याला खूप ओरडते. तेवढं धैर्याला बघते आणि नंतर प्रेमाने बोलायला लागते. आणि आता सावी म्हणते मला नको आहे, जा तू इथून, का आली आहेस इथे, असं म्हणते. तर आता लगेच धैर्य तिथे येतो आणि धैर्य दोघींची मजा बघतो. धैर्य म्हणतो सावी काय चाललंय तुझं, हे भास झाला, गपचूप दूध पिऊन घे चल. तर धैर्य ते पुढं आल्यावर बोलायला लागल्यावर इरा पाठीमागं जाते आणि लगेच तिला कानाखुणा करत असते. म्हणत असते धैर्य फक्त माझे आहे, तुझे नाही, कळलं ना, तू तुझे बेस्ट फ्रेंड नाहीच येते असं म्हणते आणि खाणाखुणा करत असते. सावी म्हणते की कशी करते ना. तर आता सावीला खूप राग येतो आणि सावीतून बॅट घेते आणि तिला मारायला लागते. धैर्य आता सावीवर चिडतो कारण की सावीकडून बॅट ही धैर्याच्या डोक्यात लागते. धैर्य म्हणतो बाद झाला सावी तुझा येडेपणा, आणि सावी सगळं दुधान ते पण सांडून देते. आणि तिथून आता लगेच जो धैर्य आहे तो खूप ओरडतो आणि म्हणतो की मला नाही बोलायचं तुझ्याशी, खूप वेड्यावानी करते तू. आणि आता धैर्यातून रागा निघून जातो. ती पण धैर्याशी कट्टी घेते आणि इकडे रडत बसते. तर दामिनी आणखीन तिला हे करून देते. इरा सगळं येऊन आत दामिनीला सांगते. आणि आता सावी म्हणते की मी ह्या घरात नाही राहणार आता, फ्रेंड माझा नाही झाला तर मी का राहू येते, माझ्या फ्रेंडला माझा खूप राग येत असेल, मी खूप वाईट आहे ना, असं म्हणते. आणि ती घर सोडून जायला निघते देवासमोर हात जोडून. इरा आणि दामिनीला खूप आनंद होतो, तर खूप खुश होतात. आणि आता धैर्य जी ही आहे सावी निघून जाते. धैर्य कुठंच बघत नाही तिला. तेवढ्यात आता इकडं लगेच जी दामिनी आहे ती गुंडांना पकडायला सांगते आणि तिला खूप त्रास द्यायला सांगते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.